नमस्कार, मी सौमित्र पोटे. मित्र म्हणे आरोग्यमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्याकडे होमिओपॅथीवर बोलण्यासाठी डॉक्टर आलेले आहेत. डॉक्टर सायली देबडवार फुटाणे या तळेगावला प्रॅक्टिस करतायत. जवळपास 10 पेक्षा जास्त वर्ष त्या प्रॅक्टिस करतायत आणि वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांना ट्रीट करतायत. तर आपल्याकडे सगळ्याच सेक्टरमध्ये डॉक्टर येत असतात, पण होमिओपॅथीवर बोलणारे आपण पहिले आहात. याचा मला विशेष आनंद वाटतो. त्यानिमित्तानं खूप सारे प्रश्न माझ्या मनात असतील होमिओपॅथीबद्दलचे, ते मी तुम्हाला विचारीन. कसं आहे की बरेचदा असं होतं की पेशंट ज्यावेळेस होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेस तो सगळीकडे फिरून आलेला असतो. देशातलं पहिलं सार्वजनिक जे होमिओपॅथीचा दवाखाना होता कोल्हापुरात. काय सांगताय? म्हणजे कधी कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस होतो. आजकाल लाईट गेली त्याचाही स्ट्रेस येतो. अगदी इंटरनेट गेलं, नेट गेलं, आता तर खूप जास्त येतात. जर समजा तुम्ही पेशंटला थोडे औषध दिले, ते म्हणतात एवढूशाने होईल का? तर त्याच्यामुळे आता त्यांना माहिती आहे की साबुदाण्याच्या गोळ्या कुठेतरी मिळतात आणि आपण त्या घेतल्या पाहिजे. तर डॉक्टर जनरली होमिओपॅथीबद्दल एक प्रकारचा लोकांच्या मनात आळस असतो. बरोबर. म्हणजे हे अर्थात मी माझं सोसायटीमधलं निरीक्षणच मांडतो तुमच्यासमोर की पटकन लोक ॲलोपॅथीला जातात किंवा आयुर्वेद त्या मनानं लोकांना माहिती आहे, कारण तो वर्षानुवर्ष आलेला आहे. होमिओपॅथीबद्दल मात्र लोक खूप साशंक असतात बऱ्याचदा की जाऊ की नको, त्याचं गुण कधी येईल. जेव्हा तुम्ही कन्सल्टेशनसाठी जाता तेव्हा खूप वेळ तिथं लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपल्याला नेमकं काय औषध देतात कळत नाहीत, कारण फक्त ते सगळं साबुदाण्याच्या गोळ्यांच्या स्वरूपातच असतं. सो असे खूप खूप मनात किंतु परंतु असतात लोकांच्या. याबद्दल तुम्ही 10 वर्ष तळेगावमध्ये सातत्यानं प्रॅक्टिस करताय, तर तुमचा अनुभव आणि या एकूण गोष्टीवर तुम्ही काय सांगाल? बरं, मी तुम्हाला सुरुवातीला थोडंसं एक बॅकग्राऊंड सांगते की नेमकी होमिओपॅथी काय. ठीक आहे. होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या, जसं तुम्ही सांगितलात. हे आपल्याला फक्त माहिती आहे सर्वांना की साबुदाण्याच्या गोळ्या दिसतात त्या. मध्ये कोरोनाचं पॅन्डेमिक जे आलं होतं त्याच्यानंतर मात्र लोकांचा आरोग्याकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन बदलला. मेडिसिनचा जो अतिमार होता त्याच्यामुळे येणारे साईड इफेक्ट याच्याने लोक आता अल्टरनेट सिस्टीमकडे बघायला लागले. तर त्याच्यामध्ये होमिओपॅथी एक प्रभावी एक सिस्टीम म्हणू शकतो आपण. ही जी होमिओपॅथी आहे तिचा शोध 1796 मध्ये जर्मनीमध्ये लागला. डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन जे आहेत ते स्वतः एक ॲलोपॅथ आहेत. म्हणजे होते ते ज्यांनी शोध लावला ते स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर होते. मग त्यांनी होमिओपॅथीचा शोध लावला आणि जवळपास 1810 ते 15च्या दरम्यान होमिओपॅथी भारतात आली. हा प्रवास भारतामध्ये कलकत्ता तिथे स्टार्टिंगला आली. त्याच्यानंतर मात्र महाराष्ट्रात ती आली. आणि एक छान गोष्ट म्हणजे देशातलं पहिलं सार्वजनिक जे होमिओपॅथीचा दवाखाना होता तो महाराष्ट्रात होता. हो. कुठे? कोल्हापुरात. काय सांगताय? शाहू महाराजांनी तो पहिला दवाखाना सुरू केलाय. बर. त्या दवाखान्याचं नाव अहिल्याबाई दवाखाना आहे. तो आजही आहे. म्हणजे तिथे गोड गोळ्यांचा दवाखाना म्हणून त्याची ओळख आहे. तो पहिला आहे का? पहिला दवाखाना आहे. बर. म्हणजे त्या काळी शाहू महाराज ते घ्यायची होमिओपॅथी. जवळपास 1896 मध्ये प्लेगची साथ आली होती. पण त्यांना कुठून तरी कळालं की याच्यावरती होमिओपॅथी काम करते त्यावेळेस. मग लोकांच्या एक याच्यासाठी की लवकर त्यांना मिळावं, औषध प्रॉपर ट्रीटमेंट मिळावी म्हणून त्यांनी तो सार्वजनिक दवाखाना सुरू केला. आता आपल्याला इंजिनिअरिंग मधले म्हणजे सगळे मेडिकल मधले एम्स माहीत आहेत, सगळे नॅशनल इन्स्टिट्यूट आहेत. तसे होमिओपॅथीचे सुद्धा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी दिल्लीमध्ये पण आहे आणि कलकत्त्यात पण आहे. आणि ही रिसर्च बेस पॅथी आहे. त्याच्यासाठी CCRH मोठी रिसर्च सेंटर पण आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आज भारताकडे जे होमिओपॅथी खूप प्रॅक्टिशनर आहेत, तर जगासाठी होमिओपॅथीसाठी हब आहे. म्हणजे जागतिक हब तयार होऊ शकतो होमिओपॅथीसाठी. म्हणजे इतके चांगले प्रॅक्टिशनर भारतात आहेत. होमिओपॅथी शास्त्र आहे, तर शास्त्र म्हणजे एखाद्या प्रिन्सिपलवर बेस असतात. होमिओपॅथीमध्ये पण तशी प्रिन्सिपल आहेत. मग त्याचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रिन्सिपल म्हणजे लॉ ऑफ सिमिलिया. आपण म्हणतो काट्याने काटा काढणे. सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे काय की जी गोष्ट एखाद्या निरोगी व्यक्तीमध्ये आजारांची लक्षणं तयार करू शकते तीच गोष्ट औषध म्हणून त्या लक्षणावरती मात करू शकते. असं त्याचं सिमिलिया आहे. म्हणजे लॉ ऑफ होमिओपॅथी याच्यावर डिपेंड आहे, या प्रिन्सिपलवर डिपेंड आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होतं की म्हणजे उदाहरण द्यायचं समजलं तुम्हाला तर आपल्याला कांदा माहिती आहे. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येतं,
नाकातून पाणी येतं, डोळे लाल होतात. होमिओपॅथीमध्ये काय केलं जातं की ते कांद्यांना एक प्रोसेस केली जाते, त्याला पोटंटायझेशन म्हणतात, की त्या थ्रू जर गेलं तर त्या कांद्याचा जो गुणधर्म आहे की तो जसं सिम्पटम्स तयार होतात, मग यांना जर प्रॉपर पोटंटाईज केलं तर त्यापासून औषध तयार होतं. त्याचं नाव आहे आयलियम सेपा. आणि जसे सर्दीमध्ये लक्षणे दिसतात की नाकातून पाणी येणं किंवा डोळ्यातून पाणी येणं, मग अशा लक्षणावर ती औषध काम करते. हो, अच्छा. म्हणजे असा लॉ ऑफ सिमीला काम करतो. याच्यामध्ये काय की होमिओपॅथी म्हणजे प्रत्येक व्यक्तीला वेगळे औषध. जर समजा एखाद्या घरामध्ये किंवा 2 रुग्ण आहेत, सांधिवाताचे 2 रुग्ण आहेत, तर त्या दोन्ही रुग्णांचे सिम्पटम सेम दिसतात आपल्याला, जॉईंट पेन वगैरे जेही काय असतील ते, पण ते लक्षणं सेम आहेत म्हणून त्यांना आपण एकच औषध नाही देत. कारण व्यक्ती वेगळा आहे. नाही. जर समजा व्यक्ती वेगळे आहेत तर, आणि व्यक्ती कसा वेगळा होतो, त्याचं बॉडी म्हणजे सिम्पटम, फिजिकल सिम्पटम, माइंड आणि त्याचं स्पिरिट. माइंड, बॉडी, स्पिरिट इथे होमिओपॅथी काम करते. माइंड म्हणजे मला माहिती आहे, बॉडी मला माहिती आहे, स्पिरिट इन व्हॉट सेन्स? स्पिरिट म्हणजे काय की एक आपण म्हणतो ना फोर्स, एक डायनामिक फोर्स असतो तो. स्पिरिटमध्ये त्यांनी काय केलंय की त्याला व्हायटल फोर्स नाव दिलेलं आहे. म्हणजे होमिओपॅथीमध्ये त्या स्पिरिटला व्हायटल फोर्स म्हणतात. आपली माइंड आणि बॉडी कळते आपल्याला, ठीक आहे, पण या दोघांना पण एक असा एक फोर्स आहे जो ड्राईव्ह करतो आणि तो बांधून ठेवतो. तिथे जर डिरेंजमेंट झाली तरच आपण आजारी पडतो. हा जो फोर्स आहे इथे जर गडबड झाली तर आपण आजारी पडतो. मग या फोर्सला व्यवस्थित ठेवणं हे आपण पोटंटाईज मेडिसिन असतात ते त्याचं काम करतात. पण मग तुम्ही होमिओपॅथीमध्ये जनरली जे कन्सल्टेशनला तुमच्याकडे येतात आणि मग तुम्ही त्याची खूप चौकशी करता. मी हे सांगते तिकडे येते. हे लॉ ऑफ सिमिलिया झालं. मग लॉ ऑफ सिम्प्लेक्स असतो की एकच डोस दिला जातो, म्हणजे एक मेडिसिन दिली जाते आणि मिनिमम डोस, आणि पोटंटायझेशन तो तुम्हाला सांगितलं. मग आता भाग येतो की तुम्ही जसं म्हणालात की वेळ खूप लागतो, है ना. वेळ लागतो कारण तिथं थेअरी ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन आहे. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्याकडे अर्टिकेरिया म्हणजे अंगावर रॅशेस येणं बघा, म्हणजे ज्यावेळेस त्याचे कारण वेगवेगळे आहेत. आता माझ्याकडे 2 पेशंट होते. एक गावातले, खेड्यात गावातले ते पेशंट आहेत, आणि एक मरीनर आहेत की ते ऑलरेडीच एक 7-8 महिने एक याच्यावरती असतात, शिपवर असतात. ते 2 पेशंट आहेत. दोघांना सेम प्रॉब्लेम, सेम सगळं, तेवढाच त्रास होणं. पण फरक असा आहे की जे शेतकरी आहेत त्यांची लाईफस्टाईल छान आहे, ठीक आहे, आणि जे मरीनर आहेत ते कॉन्शियस आहेत. म्हणजे असं नाही की ते म्हणजे लक्ष नाही, ते स्ट्रिक्टली फॉलो करतात सगळे, पण तरी पण त्रास होता. मग आता हे जे केस टेकिंग आहे की डिटेलमध्ये जे हिस्ट्री का वेळ लागतो, मग त्याच्यामुळे आपण त्यांचं पूर्ण हिस्ट्री घेतली जाते आणि त्यातून त्यांना 2 वेगळी औषध दिली जाते, आणि तेव्हा तो रिझल्ट येतो. मी एकच औषध समजलं की अर्टिकेरिया आणि दोघांना एकच औषध, तर रिझल्टच येत नाही. आणि ॲक्युरेट मेडिसिन काढण्यासाठी हे जे विचारणं आहे की तुम्ही पहिल्यांदा विचारलं की तुमचे कंप्लेंट काय आहे, कधीपासून सुरू झाले, किंवा किती दिवसापासून आहे हा त्रास. सगळे म्हणतात की मला आताच त्रास झाला, 2 दिवसापासून त्रास होतो, पण याची वारंवारता किती दिवसापासून आहे. म्हणजे हा त्रास त्यांना जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा ऑलरेडी वर्षभर सफर करून आले असतात. कधी लक्ष असतं, कधी लक्ष नसतं, अशा गोष्टी असतात. मग आपण फक्त तोच ड्युरेशन धरायचा का की यांना 2 दिवसापासूनच त्रास होतो? नाही, तो आधीपासून सुरुवात जिथून झाली. आणि जेव्हा आपण डिटेलमध्ये विचारतो त्यावेळेस कळतं की हा त्रास किती दिवसापासूनचा आहे. आता यांना ट्रिगर पॉईंट असतात की आता विचारलं आपण की तुमची फिजिकल कंप्लेंट काय आहे, त्याच्यानंतर विचारलं जातं की तुम्हाला झोप कशी आहे, पोट साफ होतं, किंवा तुम्हाला घाम येतो का, किंवा तुमच्या बाकीच्या गोष्टी कशा आहेत, या सगळ्या तुमच्या फिजिकलमध्ये येतात, छोट्या छोट्या गोष्टी, झोप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला स्ट्रेस कसला आहे ना. आपलं बॉडी जी आहे, आपण आता घरातला कसा रोज साफ करतो, साफ नाही केलं तर आवडतो का आपल्याला की नाही, स्वच्छ पाहिजे. मग आपण तसा विचार केला की बाह्य गोष्टी दिसणाऱ्या आहेत तर स्वच्छ ठेवतो, पण आपण मधलं काय, मधल्या म्हणजे आपले इमोशन्स जे आहेत, तो स्ट्रेस आहे. म्हणजे कधी कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस होतो आजकाल, कुठल्याही गोष्टीचा आहे, कुठल्याही, म्हणजे इव्हन माझ्या मनासारखं नाही झालं, लाईट गेली त्याचाही स्ट्रेस येतो, अगदी इंटरनेट गेलं, नेट गेलं, आता तर खूप जास्त, चार्जर नाही, ह्या सगळ्या वॉटेवर गोष्टी आहेत त्या, पॅनिक होतो. प्रत्येक जण पॅनिक होतो का? नाही, प्रत्येक जण होत नाही. मग रिॲक्शन आपल्या प्रत्येकावर अवलंबून असते की एखाद्या सिच्युएशनला आपण कसं रिॲक्ट करतो, ठीक आहे, बरोबर आहे. मग याच गोष्टी सगळ्या आपल्याला माणूस म्हणून हा वेगळा करतो.
पण तुम्ही जेव्हा बॉडी बद्दल विचारता, माइंड बद्दल विचारता, त्याची इमोशन, स्पिरिट बद्दल काय विचारता? स्पिरिट तुम्हाला ते डिफाईन कसं होते स्पिरिट? कसं आहे की स्पिरिट म्हणजे की माइंड आपल्याला दिसतं, जसं तुम्ही म्हणालात की माइंडमधल्या ज्या गोष्टी असतात, आता व्हायटल फोर्स आहे तो दिसतो का आपल्याला? नाही. लाईटमध्ये लाईट आहे हे तिची दिसते आपल्याला, पण लाईट कशी आली ते दिसते का? नाही. आपण म्हणू शकतो का मग ती लाईट नाही म्हणून? करेक्ट. मग तुम्हाला कळतं कसं? नाही, तेच सांगते. म्हणजे हे जे स्पिरिट आहे ना, की एखादी गोष्ट करतो आपण किंवा एखादी गोष्ट आवडत नाही किंवा तुम्ही रिॲक्ट करताय, कसं रिॲक्शन जे आहे हे तुमचा मेंटल भाग झाला आणि बॉडी इथं ती जी गोष्टी आहेत ना ह्या दिसणाऱ्या ज्या नाही आहेत की तुम्ही सांगणार असे की मला अशी लाईन दिसते ती डिरेंज झाली असं नाही सांगू शकत. पण मेंटल फोर्स जो आहे की आपल्या ज्या काय म्हणतो आपण त्याला स्टिम्युलेशन जे आहेत, मेंटल स्ट्रेनचं जे स्टिम्युलेशन आहे त्याला धडकतात असं जे म्हणतो आपण एखादे, तर त्याने ते डिरेंज होतात. हे व्हायटल लेवलवरती आहे. डायनामिक लेवलला नॅनो पार्टिकल ते दिसतात का आपल्याला? पण त्यातली एनर्जी माहीत आहे आपल्याला. प्रत्येक गोष्ट ही ती एनर्जी आहे. मग ही एनर्जी कशी आपल्याला कसं कळणार? मी खूप छान आहे, मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रॉपर मॅनेज करते, स्ट्रेस पण मॅनेज करते, पण आता मग आपले कसं दिसणार? एनर्जी लो आहे, तुमची काही करायची कार्यक्षमता कमी व्हायला लागली. मी खूप छान आहे पण पहिल्यासारखा उत्साह नाही वाटत नाही. मी खूप छान आहे पण मला आता गोष्टी कोरिलेट करायला वेळ लागायला लागला. या कशात येणार? ही तुमची एनर्जी, ती दिसत नाही ती एनर्जी. मग ही एनर्जी आपण बोलून बोलून कळत. एकदा तुम्ही फक्त 5 मिनिटाचं जर बसलात, काय करणार आहे मला? तुम्हाला काय होतं? तुम्ही जेव्हा असं हे सुरू करता, काउन्सिलिंग करता किंवा व्हॉटएव्हर ट्रीटमेंट सुरू करता, असं तुम्ही मॅक्सिमम किती वेळ बसला एखाद्याशी बोलून? नाही, 1.5 तास. कारण कसं टाइम बाउंड्रीज पण महत्वाच्या आहेत. तुम्ही किती, कारण कसं आहे की तुम्ही किती सांगणार पण त्यातून काय घ्यायचंय हे मला माहित पाहिजे. करेक्ट. की नेमकं किती घेणार, काय घेणार, हे लिमिटेशन. आणि कधी कधी आता ते प्रॅक्टिसचा भाग येतो. बरोबर. की जसं समजा पहिल्यांदा मला 2 तास लागत असतील, ते अर्धा तास, ते माझ्या स्किलवर डिपेंड आहे, माझ्या स्किलवर आहे. मग तेवढा वेळ पुन्हा लागत नाही. पण तुम्हाला माहीत पाहिजे, जे पेशंट येतात आपल्याला त्यांना माहीत पाहिजे की आपल्याला वेळ लागणार. मग हीच जी गोष्ट आहे ना, तर त्यांना असं वाटतं सारखं की तिथे गेले की आपल्याला खूप वेळ लागणार, खूप गोष्टी विचारणार. महत्वाचा मुद्दा मी इथे येतोच आहे. आता होमिओपॅथीबद्दल खूप लोकांमध्ये गैरसमज आहेत. खूप वेळ लागतो, गुण लवकर येत नाही, कोणी 150 रुपयामध्ये डॉक्टर अवेलेबल आहे, कोणी 1,500 रुपये घेतो पण देतात साबुदाण्याच्याच गोळ्या. म्हणजे दिसताना सेमच औषध असतं पण किंमत वेगवेगळी असते. हे जे मिथ्स आहेत आणि फॅक्ट्स आहेत, होमिओपॅथीच्या ज्या या मिथ्स आणि फॅक्ट्स आहेत त्याबद्दल सांगा ना. बरं, पहिलं आपण सुरू करू प्लॅसिबो. एक तुम्हाला डेफिनेशन सांगते की प्लॅसिबो म्हणजे काय नेमकं. करेक्ट. रुग्णांना बरं करण्यासाठी दिलेली जाणारी औषधं, पण ती औषधं नसतात, याला प्लॅसिबो म्हणतात. अच्छा. हा, म्हणजे आता हे खूप गोष्टी आता क्रिटिकल सॉलिड आहे. नाही, सांगा मला. म्हणजे औषधं असतात, दिली जातात पण ते औषधं नसतात, हे आम्ही देत नाही आणि याच्यात ह्या गोष्टी नसतात, पण हे लोकांचे मिथ आहेत की प्लॅसिबो आहे. असं का बरं आहे? मग आता त्यांना काय होतं की जर समजा एका घरातले 2 व्यक्ती आले आपल्याकडे पेशंट म्हणून, तर दिसायला सगळ्यांचं सेम दिसतात. जसं तुम्ही म्हणालात व्हाईट कलरच्या असतात गोळ्या, त्यांची टेस्ट सेम असते, काचेच्या बॉटल सेम असतात, सगळ्या गोष्टी सेम असतात. पण प्रश्न दिसतात ते औषधं नाही आहेत. ज्या गोळ्या वगैरे आहेत ना त्याला व्हेकल म्हणतात, ते कॅरियर आहेत. ते कॅरियर आहेत, पण वरतून जे ड्रॉप टाकले जातात ना ते औषध. राईट. मग त्याच्यामुळे हे प्लॅसिबोचं कामच नाही, कारण तुम्हाला ऍक्शन दिसते ना त्याची. तुम्ही क्युअर होता याचा अर्थ काय? मेडिसिन आहे. एक जे दुसरा मिथ आहे तो स्लो आहे म्हणतात. मला सांगा की जर समजा एखादा स्किनचे प्रॉब्लेम असतात स्पेशली, ते तुम्ही 10 ते 15 वर्ष कॅरी करता. ठीक आहे, म्हणजे 10-12 वर्षापासून तुम्हाला ऑलरेडी असतात. समजा त्याच्यामध्ये एक्झिमाचं उदाहरण आहे, सोरियासिस आहे, ह्या ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही खूप दिवसापासून कॅरी करा. मग आता तुम्ही माझ्याकडे आलात आणि तुम्ही म्हणाल की मॅडम मला ठीक करा. ठीक आहे, पण तुम्ही तर माझ्याकडून अपेक्षा ठेवताल की 4 ते 5 दिवसात मी बरं होईल, तर कसं होणार? जसं ड्युरेशन ऑफ डिसीज आहे तसं ड्युरेशन ऑफ मेडिसिन जसं आहे तसं ड्युरेशन ऑफ डिसीज पण मॅटर करतो. कारण एखादी गोष्ट तुम्ही पॅथॉलॉजी 20 वर्षापासून कॅरी करताय तर ती 5 दिवसात शक्यच नाही ना. तेवढा वेळ तुम्ही मला द्यायला हवा असं आहे. तुमच्याकडे तुम्ही येताना पेशन्स हवेत, आणि जर आपल्याला माहिती आहे की आपण एवढ्या दिवसापासून आहे तर तुम्ही थोडासा पेशन्स दिलाच पाहिजे, पेशंटली तर काम केलं पाहिजे. थोडा वेळ आपल्याला लागणार. आता हे खूप लॉंग वर्षाचं जे आहे त्यांचं झालं, पण जे छोटे आजार असतात, समजा एखाद्याचं डोकं दुखतंय, पण डोकं कशाने जस्ट ॲसिडिटीमुळे दुखतंय, तर मग याला 4-5 दिवस नाही लागणार.
कारण याचं ड्युरेशन किती आहे, छोटंच आहे, 1 दिवस 2 दिवस हार्डली, तर ते कमी होणार. कमी होऊ शकतं, होतात. ड्युरेशन कमी, तर जर तुम्ही 2 दिवसापासून सकाळपासून डोकं दुखते माझं, तुम्ही माझ्याकडे दुपारी आलात, संध्याकाळपर्यंत आर यू ओके, है ना. कारण ते मॅटर करतं की ड्युरेशन किती आहे. बरं, ही गोष्ट आहे. मग हे पेशन्स महत्वाचं आहे पेशंटला, की आपण म्हणू शकत नाही की होमिओपॅथी स्लो आहे. कधी जर तुम्ही खूप जुनाट आजार आहे तर तो लवकर कमी होणार नाही, पण जे ॲक्यूट आहेत, सर्दी खोकला वगैरे जे आहेत, जसं सीझनल असतात, त्यांचं ड्युरेशन थोडं असतं, 3 दिवसाचं असू शकतं. म्हणजे 3 दिवसात बरं होतं होमिओपॅथीमुळे. हो, म्हणजे तुम्ही म्हणजे हे पण नाही होऊ शकत. आपल्याला असं वाटतं की नुसतं त्या गोळ्या काय काम करणार, पण आम्ही रिझल्ट बघितलेत की म्हणजे एक पेशंट आलेले माझ्याकडे, त्या स्वतः त्यांच्या याच्यासाठी आलेल्या, स्वतःच्या आजारासाठी आलेल्या, आणि मग त्यांचं कसं पहिल्यांदा जेव्हा पेशंट येतो त्यावेळेस तो किंतु बट परंतु असंच असतं की होईल की नाही, जमेल की नाही, असं, कारण होमिओपॅथी माहीत नसते. करेक्ट. मग अशाच पद्धतीने त्या होत्या माझ्याकडे कंटिन्यू. त्यांची छोटी मुलगी होती 3 वर्षाची, तिला अचानक खोकला खूप झाला, तिचा खोकला जायचं नाही. त्यांनी सगळं घेतलं, तर त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही देता का. ते थोडंसं घाबरतच की होईल की नाही काय सांगता येणार. त्यांनी दुपारी डोस नेला. मला दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला त्यांचा पहिला मेसेज की खूप बरं वाटतंय. जी रात्रभर झोपत नव्हती ती झोपली आणि खूप कमी झाला परिणाम झाला. हे रिझल्ट आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग 2 दिवसात ती हळूहळू रिकवर झाली. असं नाही की म्हणजे जादूची गोळी नाही लगेच घेतली, पण त्याला थोडा वेळ लागणार, हे असं असतं. मग स्लो कुठे आहे ना, होमिओपॅथी स्लो कशी आहे. जनरली लोकांचा प्रॉब्लेम कुठे असतो की मला ताप आलाय. ताप हा बेसिक इश्यू असतो, म्हणजे ताप हा बेसिक आहे, तो व्हायरल कशाहीमुळे असू शकतो आणि होतो, आणि मला वाटतं की मला लवकर बरं करा, इथं लवकर येतं. कारण ताप पण असा आलेला असतो आणि मला दुसरं काय सुचत नसतं. अशा वेळेला मी ॲलोपॅथीकडे का जातो, तर पटकन रिझल्ट्स मला मिळतात. आता याचा अर्थ आयुर्वेद चुकीचं आहे, वाईट आहे असं मला म्हणायचंच नाही, किंवा मी कुठल्याच पॅथीवर काही आरोप करत नाही, पण इमिजिएट इफेक्ट मला हवे असतात, कारण रिलीफ मला हवा असतो. तर तापासारखी जी गोष्ट असते जी व्हायरल होते, अलीकडे खूप व्हायरल होतोय, अशा केसमध्ये होमिओपॅथी त्या वेगात काम करतं का. हो, त्या वेगात काम करते. हो, त्या वेगात काम करते आणि तेवढंच इफेक्टिव्हली काम करते. की मग अशासाठी बरोबर डॉक्टरला पकडलं पाहिजे. मग माझा पुढचा प्रश्न आहे, बरोबर डॉक्टर कसा ठरवायचा. तुम्हाला एक गोष्ट सांगते. जरूर सांगा. एक खूप मोठं जहाज होतं, त्या जहाजाचं इंजिन बिघडलं. मग तिथे खूप एक्सपर्ट असतात की ते प्रत्येकाने आपली पूर्ण स्किल लावली तिथे, पण ते जहाजाचं इंजिन सुरू नाही झालं. मग अशा वेळेस त्यांना एक कुठून तरी कळालं की आहे काम करतो तो असाच, त्याला बोलूयात आपण त्या मेकॅनिकला. चालेल, त्याला बोलवलं. तो आला आपल्या टूलकेससोबत, चांगली मोठी टूलकेस घेतली. त्याने विचारलं काय झालं, सगळं सांगण्यात आलं की असं कधी इंजिन बिघडलं, काय झालं. तो जातो, व्यवस्थित बघतो सगळ्या गोष्टी. बघितल्यानंतर तो आपल्या टूलमधला छोटासा हातोडा काढतो आणि फक्त एक लय पद्धतीने 2च वेळेस टॅप करतो. पुन्हा हातोडा जागेवर ठेवतो आणि हळूच इंजिन सुरू करतो. इंजिन सुरू होतं, म्हणजे ते जहाज सुरू होतं. जातो तो. मग त्याला सांगण्यात येतं की तुमचं बिल पाठवा. मग ते बिल पण येतं. एक 8 दिवसांनी बिल येतं, तर तिथे त्याचा $10,000 सांगतो. म्हणजे तिथे जे लोक होते, ज्यावेळेस तो बघत होता, तर बाकीचे सगळे लोक बघतात ना की काय चालू आहे, काय नाही, काय करतोय नेमकं, आमच्याकडून जमलं नाही, हा काय करतो. मग ते एवढं बिल बघितलं ते उडालेच. असं कसं एवढूशे 2च त्यांनी टॅप केले. मग त्यांनी सांगितलं की ॲटम वाईज बिल पाठवा. मग त्याने पाठवलं की हातोडा ठोकायचे $2 आणि हातोडा कसा आणि कोठे ठोकायचे त्याचे $9,998. मग त्याच्यात काय झालं, या गोष्टीला आपण कसं कोरिलेट करायचं. तो गोष्टीत त्यांनी काय केलं की म्हणजे एक प्रॉपर मायन्यूट ऑब्झर्वेशन केलं की तिथं काय झालंय. ठीक आहे, क्लिअर ऑब्झर्वेशन केलं, व्यवस्थित इन्स्पेक्ट केलं काय झालं, आणि जेवढी गरज होती तेवढा जोर त्याने मारला. बरोबर. एवढं केलं तर ते इंजिन सुरू झालं. मग तसंच की जो पूर्ण विचारतो तुम्हाला कसे आहात, कधीपासून होतोय, व्यवस्थित इन्स्पेक्ट करतो, प्रॉपर डायग्नोस करतो आणि जेवढी गरज आहे तेवढंच औषध देतो, याला आपण डॉक्टर म्हणतो. योग्य डॉक्टर. कारण आणि आजकाल असं झालं की जर समजा तुम्ही पेशंटला थोडे औषध दिले, ते म्हणतात एवढूशाने होईल का. जर छोटी डब्बी दिली, आणि आता होमिओपॅथीची औषधं अशी असतात, तुम्ही 2 महिन्याची औषध जरी घेतलात तरी तुमच्या एका हातात बसतील.
गोळ्यांमध्ये असतात, गोळ्यांमध्ये असतात आणि ते छोटे असतात. मग त्यांना असे मोठे खायची सवय पडली. मग ते म्हणतात की आम्हाला एवढूशेच कसे काय. केस टेकिंगमध्ये ज्यावेळेस मी प्रश्न विचारते त्यावेळेस ते पेशंटला माहीतच नाही. समजा त्यांना विचारलं भूक लागते का, हो लागते ना, मग ते सांगतात की आम्ही 12 वाजता जेवतो. पुन्हा प्रश्न असतो भूक लागते का, विचार करून उत्तर द्या. तर ते काय म्हणतात की नाही जरा ना घड्याळीत 12 वाजले ना मग जेवून घेतो पटकन, किंवा घड्याळीत 6 वाजले की मग ठरल्याप्रमाणे खातो, घड्याळीप्रमाणे खातो, भूक लागल्याप्रमाणे नाही. आपला तहान, भूक आणि झोप या निसर्गात दिलेल्या गोष्टी आहेत. यांना आपण जर तसंच त्या रुटीनने ट्रीट केलं तर आपण आजारीच नाही पडत. बऱ्याच गोष्टी, पाण्याने होणारे प्रॉब्लेम्स जे आहेत, पाणी कमी पिल्यामुळे, अवेळी खाल्ल्यामुळे आणि प्रॉपर पुरेशी झोप न घेतल्यामुळे, तुम्ही या 3 सेक्टरला आपण नीट व्यवस्थित प्रत्येकाने विचार केला तरी आपण ओके राहतो. म्हणजे खूप कमी वेळेस तुम्हाला डॉक्टरकडे जायची गरज पडते. तुम्ही ज्या पद्धतीचं क्लिनिक चालवलं, सुखद क्लिनिक तुम्ही जे चालवता, तर तळेगाव सारख्या भागामध्ये आहे जो पूर्ण शहरीमध्ये येत नाही, तिथे येणारे पेशंट्स कुठल्या प्रकारचे असतात आणि त्यांच्याशी डील करणं अशा केसमध्ये सोपं जातं का? तिथं होमिओपॅथीबद्दल जागरूकता आहे का किंवा अवेअरनेस आहे का? कसं आहे की तो जो एरिया आहे, म्हणजे फक्त मी तळेगावपुरतंच नाही, आपले ऑनलाईन कन्सल्टेशन पण चालतात, त्याच्यामुळे सगळीकडे आपल्या असतात की पेशंट येत असतात. प्रश्न राहिला तळेगावचा. आता तुम्हाला जसं स्टार्टिंगला म्हटले मी की अल्टरनेट सिस्टीमकडे बघतायत, तर त्याच्यामुळे आता त्यांना माहिती आहे की साबुदाण्याच्या गोळ्या कुठेतरी मिळतात आणि आपण त्या घेतल्या पाहिजे, की स्पेशली मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये. कसा तो एरिया म्हणजे आपल्या पुण्यासारखाच तो एरिया पण तसाच थंड आहे, पावसाळ्यामध्ये खूप थंड असतं. तिथे मोस्टली काय होतं लहान मुलांमध्ये की सर्दी खोकला होतो आणि बरेचदा असं होतं की त्यांना बालदमा आहे. मग अशीच ॲक्च्युअली एक केस आलेली, 5 वर्षाचा मुलगा होता. तर त्यांना सांगण्यात आलं की दमा आहे त्याला आणि तो चालू ट्रीटमेंट त्या हिशोबाने चालू. मग त्यांना असं झालं की किती औषधं खाणार ना आपण. मग ते आले माझ्याकडे की सांगितलं की असं झालं. ठीक आहे म्हटलं. मग झाल्यावर आपण पूर्ण बघितलं, त्याला विचारलं. मग तो कारण कसं आहे की पॅरेंट्स शुअर होते की त्याला दमा नाही आहे, कारण त्याला दम लागत नव्हता, कारण तो एनर्जेटिक खूप होता. म्हणजे दम लागायचे म्हणतो आपण, जे बाकीचे धाप लागणं किंवा व्यवस्थित वेट जे आहे, सगळ्या गोष्टी प्रॉपर होत्या. तर त्या पालकांचं म्हणणं होतं की त्याला नाही आहे, त्यांच्याकडून ते इन्सिस्ट होतं की त्याला नाही आहे तर तुम्ही बघा. तर मग आपण त्यावेळेस काय केलं की प्रॉपर इन्स्पेक्ट आणि ते प्रॉपर डायग्नोज करणं खूप आवश्यक होतं. मग आपण प्रश्न विचारले. सर्दी थोडीशी बरी झाल्यावर ते आले होते पुन्हा. त्या मुलाशी बोललात तुम्ही? नाही, पॅरेंट्सशी. ज्यावेळेस 5 वर्षाचा मुलगा असतात ना, म्हणजे मुलं असतात, त्यावेळेस आपण जेवढं तो बोलू शकेल तेवढं, कारण बाकीच्या गोष्टी नाही कळत ना त्यांना पण. मग ते पॅरेंट्स त्यावेळेस सांगतात. मग त्यांना विचारलं की हा झोपतो का आणि झोपेत घोरतो का जास्त. तर ते म्हणाले की झोपतो तो, पण ज्यावेळेस झोपतो तोंड उघडं ठेवून घोरत असतो तो जास्त. जसं आपल्या गळ्यामध्ये टॉन्सिल असतात तर नाकामध्ये ॲडोनॉइड असतात. जे जसं टॉन्सिलचं काम असतं घशामध्ये, तसंच ते ॲडोनॉइडचे काम करतात. मग ते ॲडोनॉइड सुजले होते थोडेसे, म्हणजे जास्त नाही, तर ते थोड्या प्रमाणात सुजले होते आणि त्याच्यामुळे त्याला वारंवार सर्दी वगैरे जास्त व्हायची. मग ते होमिओपॅथीने ते कमी केले. आपण ते जसं टॉन्सिलवरची सूज कमी करतो तशी त्याच्यावरची सूज कमी झाली. त्या सर्दीचं कामच, त्याच्या सर्दी कमी झाली आणि तो दमाचे औषध जे घेत होतो तो घेतच नाही आता तो, म्हणजे त्याला दमाच नाही गेला. म्हणजे तो दमा नव्हताच, त्याला ॲडोनाइड होते आणि फक्त त्याच्यावरची सूज कमी झाली. होमिओपॅथीने ती सूज कमी झाली आणि तो ओके. इथं कसं पॅरेंट्सचा जो व्ह्यू असतो तो पण खूप मॅटर करतो. त्यांना एवढा विश्वास होता की त्याला दमा नाहीये, दमच लागत नाही त्याला, पण त्याच्यात एकच सिम्पटम दिसला आम्हाला की तो बघायसारखा की तो घोरतो. मग त्या अनुषंगाने आपण डायग्नोसिस पण, एक्सरे पण करायला लावला त्यांना. एक्सरे मध्ये प्रॉपर आपल्याला आणखी कळालं की नाही हे असं आहे. अच्छा. मग तिथे पण काम करतात आणि तिथे पण लोकांवर विश्वास आहे की तळेगावमध्ये हे जे नवे नवे आजार येतात, नवे नवे व्हायरल आजार येतात, याच्याबद्दल पण होमिओपॅथीमध्ये उपचार असतात? हो. तुम्हाला सांगितल्यासारखं की होमिओपॅथी ट्रीट द मॅन इन डिसीज, नॉट जस्ट डिसीज इन मॅन. हे वाक्य आहे की होमिओपॅथी माणसाला बरं करते, नुसतं आजारालाच नाही. आणि कसं आहे, ज्यावेळेस ट्रीटमेंटला भाग येतो, म्हणजे पेशंट ज्यावेळेस येतात तर त्यावेळेस फक्त असं म्हणणार नाही की हा व्हायरल आहे, म्हणजे असं ते तसं डायग्नोज होत नाही आमच्याकडे. ज्या सायंटिफिक नावाने जे आहे तसं न असता की तुम्ही सिम्पटम काय दाखवतोय पेशंट, की त्याला लक्षणं काय आहेत, त्या लक्षणावरून तो ट्रीट होतो. ज्या प्रकारे लक्षणं, ते लक्षणांची ट्रीटमेंट होते. जवळपास होमिओपॅथीमध्ये 4000 मेडिसिन आहेत.
मग त्या मेडिसिन प्रत्येक भागातून असतो तो मेडिसिन. म्हणजे प्लांट्स बेस असतात, मिनरल बेस असतात, पॉइझन बेस असतात, ॲनिमल बेस असतात. तुम्ही जे ऑनलाईन कन्सल्ट करतात ते कसं करता? कसं आहे की बरेचदा असं होतं की पेशंट ज्यावेळेस होमिओपॅथीकडे येतो त्यावेळेस तो सगळीकडे फिरून आलेला असतो. ऑलरेडी सगळीकडे फिरून आलेला असतो. म्हणजे त्याचे लॅब रिपोर्ट असतील, त्याचे टेस्टिंग असतील, त्याला काय झालं हे ऑलमोस्ट तोच आपल्याला सांगतो. एवढा तो ट्रेन झालेला असतो की, आणि त्याच्यामुळे तो सगळेच त्याचे डॉक्युमेंट्स असतात, तयार असतात. मग ऑनलाईनमध्ये काय करतो आपण, तर एक पहिल्यांदा आपला एक कॉल असतो, व्हिडिओ कॉल असतो त्याच्यावरती. मग ते बोललं जातं, एक बेसिक आपलं कम्युनिकेशन होतं. त्याच्यानंतर रिपोर्ट्स मागवले जातात की रिपोर्ट्स काय आहेत, कसे आहेत. मग त्याच्यावरून आपण पुन्हा एक हिस्ट्री, जे केस टेकिंग आपण जसं हे करतो आपण समोरासमोर बसून जे करतो तसंच आपण व्हिडिओ कॉलवरती पण घेतो. आणि मग मेडिसिन कुरिअर केले जातात. आणि जर समजा ते येऊ शकत असतील तर त्यांना आपण एकदा व्हिजिट करायला नक्की सांगतो. पण मग हे तुमचे कुठे कुठे आहेत सगळे तुमचे पेशंट्स? पेशंट राजस्थानमध्ये पण आहेत, गुजरातमध्ये पण आहेत, इवन आता जसं तळेगावमध्ये ते आहेत दुसरी स्टेटचे. पण ते जेव्हा इथे सिंगल असतात ते, पण जेव्हा त्यांची फॅमिली येते तर तिकडच्या स्टेटवरून ते इकडे बोलवतात की नाही इथं आले की एकदा जाऊन भेटून येऊयात आपण. म्हणजे एकदा फेर निर्माण झाला की माणूस कुठून येतो. आता जे माझे म्हणजे आहेत पेशंट, तर त्यांनी त्यांचे फ्रेंड आहे दुबईला, त्यांनी त्यांना रेफर केलं. मग ते ज्यावेळेस आले, ज्यावेळेस व्हिजिटला येतात इंडियामध्ये कधी पण, ते नक्की भेटून जातात. अरे वा. बरं. की वेगवेगळ्या वयोगटानुसार तुम्ही ट्रीटमेंट देत असाल. लहान मुलांची औषधं वेगळी असतात, तरुणाईची वेगळी असतात आणि ज्येष्ठांची वेगळी असतात. तर ज्येष्ठांमधले असे काही आजार आहेत का की जे होमिओपॅथीनं बरे केलेले आहेत, किंवा तुमच्याकडे एखादी ज्येष्ठांपैकी केस आली आणि तुम्ही ती ट्रीट केली? कारण ज्येष्ठांचा प्रॉब्लेम हा असतो की वय वाढलेलं असतं, प्रतिकारशक्ती कमी झालेली असते, तर त्यांचं गणित वेगळं असतं वयानुसार. तुम्ही असं काही केस सांगाल का की जी ट्रीट झाली? एक 62 वर्षाच्या काकू होत्या, त्यांना प्लांटार स्पर म्हणजे टाचेचं हाड वाढलं होतं. आणि बाकीचं कसं की आता त्यांचं वय बरंच आहे आणि त्यांना बाकीचे मेडिकेशन होते त्यांना, तर कॅल्शियमचं ऑलरेडी त्यांना खूप कमी होतं. आणि त्यावेळेस ते प्लांटार स्परमध्ये चालताच येत नाही आपल्याला, टाचेचं हाड वाढलेलं. आणि तसं त्यांना ऑपरेट करायला सांगितलं की ते तुम्ही ऑपरेट करा की तुम्हाला चालताच येत नाही आहे. मग त्यावेळेस ती केस मात्र खूप छान पद्धतीने ती हँडल झाली आणि त्यांना ते खूप रिलीफ वाटला. जे टाच दुखणी जे आपण म्हणतो की म्हणजे असह्य वेदना असतात त्याच्या, की तो आपण खाली ठेवू शकत नाही. आणि तिथे गारठा जो आहे, जिथे ज्या एरियात गारठा आहे तिथं तर शक्यच नाही. मग त्या काकू आल्या आणि त्यांना खूप रिलीफ पडलं. पण मग अशा वेळेला आता ते हाड जर वाढलं असेल, होमिओपॅथी ती पेन कमी करतं का ते हाडच कमी करतं? कसं आहे की तो भाग बाहेर आलेला असतो, तो असा नाही की खूप मोठा आला आणि आपण त्याला मध्ये लोटलं किंवा कट केलं, नाही असं काही नाही. कसं आहे की तो खूप इनिशिएटिव्ह होता, पण त्यांचं वय जास्त होतं आणि त्यांना सहन जास्त होत नव्हतं. अच्छा. कसं आहे की त्यांना एजनुसार आपण बिअरिंग कॅपॅसिटी पण पेनची जी आहे ती पण वाढते, कमी जास्त असं फरक पडतो त्याने. मग ते जास्त होतं. आणि आपण असं मध्ये त्यांचाही प्रश्न होता की हाड असं मध्ये जाणार का, तर तसं नसतं ते. त्याच्यावरती जी सूज आलेली असते ती हळूहळू कमी होते. ती पहिले पेन कमी होतो आणि नंतर ती सूजही कमी होते. मला खूप महत्त्वाचे मुद्दे तुमचे पटले. यापूर्वी होमिओपॅथीबद्दल इतका विचार मीही केला नव्हता. कारण जनरली जसं मी म्हणालो की तुम्ही जे मिथ्स आणि फॅक्ट सांगितलेत की एकच प्रकारचं औषध असतं किंवा इमिजिएट इफेक्ट मला मिळेल की नाही, कारण त्रासातनं पटकन मोकळं व्हायचं असतं पेशंटला. आणि जनरली असं म्हटलं जातं की ॲलोपॅथीमध्ये ती ताकद असते की इमिजिएट तुम्हाला इफेक्ट येतो, तो इतर पॅथीमध्ये असतोच असं नाही, असं जनरली म्हटलं जातं किंवा थोडा वेळ लागतो. पण मला आत्ता तुमच्याशी बोलल्यावर असं कळतं की होमिओपॅथी पण ते करू शकतं, म्हणजे जर ते करेक्ट निदान झालं तर. मेडिसिन जे आहेत की मेडिसिन आम्ही नाव सांगत नाही. आणि आजकाल कसं होतं की म्हणजे का नाव सांगत नाही, तर पेशंटना ट्रीटमेंट घेण्यापेक्षा काय मेडिसिन दिली हे सांगण्यात उत्सुक जास्त असतो की नाही मला हे औषध घेतली मी, याने मला बरं वाटलं. आणि तो काय करतो की ते औषध दुसऱ्याला कोणाला तसा त्रास झाला ना की तो तसं सजेस्ट करतो. त्याला कारण काय देतो तो की याच्याने साईड इफेक्ट होत नाही, होमिओपॅथीने साईड इफेक्ट होत नाही. पण होमिओपॅथीने साईड इफेक्ट कधी होत नाहीत जर ती औषधं होमिओपॅथीच्या वेनी घेतली तर. करेक्ट. पण जर तुम्ही म्हणालात की ही गोळ्या घ्या काही हरकत नाही, तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही, तसं होत नाही. त्याचे साईड इफेक्ट होतात जर ते योग्य पद्धतीने घेतले नाही तर. पण होमिओपॅथीचं असं पण असतं का की समजा मला तुम्ही एक औषध दिलंय, सकाळ दुपार संध्याकाळी 4 गोळ्या साबुदाण्याच्या, आणि ते 8 दिवस घ्यायचं आहे, आणि मी समजा 4 दिवस घेतलं आणि 1 दिवस मिस झालं माझ्याकडनं किंवा 2 दिवस मिस झालं, तर तो कोर्स पुन्हा पहिल्यापासून करायला लागतो? नाही, असं काही असतं?
आता तुम्ही ऑलरेडी कंटिन्यू करता एखादा, आणि आपण मोस्टली कसं पेशंट एवढे नाही असं विसरत की नाही 2-2 दिवस समजा आपण विसरलो, हा एक डोस विसरू शकतात ते की मॉर्निंगचा विसरला, आफ्टरनूनचा विसरला, पण नाही ते कंटिन्यू करू शकतात. आणि जर समजा कधी गोळी हरवली तर ठीक आहे, जसं मॅनेज होतं. फक्त त्यांनी तसं खूप जास्त असेल, कारण तशा डॉक्टर सांगितले जातात, डॉक्टर सांगतात स्वतः की तुम्ही हा डोस मिस करू नका, किंवा मिस झाला तर आम्हाला कळवा, की जेणेकरून आपण दुसरी जी आहे औषधं ती देऊ शकतो. आणि होमिओपॅथीमध्ये म्हटलं जातं की ते सर्जिकल केसेसमध्ये नाही ऍक्ट करत, की तिथे आपल्याला मदत नाही करत सर्जिकल केसेसमध्ये. तर जसं गॉल ब्लॅडरचा स्टोन असतो, किडनी स्टोन झाले, आपल्या डोक्यात असतं की याला सर्जरी मस्ट आहे, काही काही गोष्टींसाठी मस्ट असते सर्जरी, पण ती जो प्रवास जो असतो, जो डिसीजचा प्रोग्रेसचा जो प्रवास असतो, आपण जर लवकर त्याचं निदान झालं तर तुम्ही तिथपर्यंत जाण्याची गरज नाही पडत. होमिओपॅथीमध्ये सर्जरी होते? नाही होत. होमिओपॅथीमध्ये सर्जरी नाही होत, पण सर्जरी पासून पेशंटला वाचवलं जातं. गॉल ब्लॅडर स्टोन झाले तर आपण गॉल ब्लॅडर रिमूव्ह करायचं सजेशन होतं बरेचदा. तर एक पेशंट आलेले की त्यांचं पूर्ण भरलेलं होतं गॉल ब्लॅडर, म्हणजे बऱ्यापैकी छोटे छोटे असे बरेचसे स्टोन होते. त्यांना सांगितलं की तुम्ही ऑपरेट करा, तर त्यावेळेस ते नाही म्हणाले की ऑपरेट नाही करायचं. तर त्यावेळेस ते आले तर होमिओपॅथीने ते कमी झाले स्टोन. इतकं इफेक्टिव्ह असू शकतं ते. म्हणजे गॉलब्लॅडरच्या स्टोनमध्ये, फायब्रॉइडमध्ये, म्हणजे महिलांसाठी की जे मेनोपॉझल एजमध्ये असतात, तर त्या एजमध्ये बऱ्याच जणांना फायब्रॉइडचा त्रास होतो, म्हणजे अतिस्राव होणं, मग त्याने त्रास होतो, गॅसेस होणं, अशा गोष्टी बऱ्याचशा रिलेटेड असतात. मग त्यांना सहन नाही झालं की सांगितलं जायचं की तुम्ही गर्भपिशवी काढा. पण प्रत्येक वेळेला आपण जर समजा एक्स्ट्रीम लेवल आहे, त्याला पण टर्म्स अँड कंडिशन आहेत, त्यावेळेस तुम्ही काढू शकता. पण जर समजा तिथपर्यंत तुम्हाला काढायची गरज नाही पडली, तर जर तुम्ही व्यवस्थित योग्य ट्रीटमेंट घेतलात तर तुम्हाला फायब्रॉइडचं ऑपरेट करायची गरज नाही, किंवा तुम्ही ऑपरेटची गरज नाही. महत्वाचं आपल्याला जे सर्जिकल केसेस आहेत तिथपर्यंत जर आपण अडवलं तर तिथे जायची गरज नाही पडत, की सर्जरी करणं मस्ट नाही. म्हणजे होमिओपॅथीची व्याप्ती एवढी आहे की बऱ्याचशा आजारांमध्ये ती की खूप योग्य प्रकारे किंवा तिचा परिणाम चांगला दिसतो, तेवढी त्याची व्याप्ती आहे. मला असं वाटतं की या एपिसोडमधून होमिओपॅथीबद्दल फार महत्त्वाची माहिती तुम्ही दिलीत, की ती भारतात आली कशी इथपासून त्याचे जे उपचार पद्धती आहेत तिथपर्यंत. मला यातून खूप महत्त्वाची माहिती मिळालेली आहे. मला खात्री आहे की आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मिळालेली असेल. अनेकदा मिथ्स असतात, फॅक्ट्स कळत नसतात, तर या एपिसोडमधून या पॅथीबद्दलच्या ज्या शंका कुशंका असतील लोकांच्या मनात त्या क्युअर झाल्या असतील. तर डॉक्टर सायली यांचा जो दवाखाना आहे तर त्याबद्दल तळेगावला जो आहे त्याची सगळी माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण आपण देऊया तिथे. आणि ऑनलाईन जर तुम्हाला त्यांना कन्सल्ट करायचं असेल तर ती सुद्धा जर लिंक काही असेल तर ती पण आपण देऊया. सो तुम्ही यांच्याशी कन्सल्ट करू शकता. शिवाय तुमचे जे होमिओपॅथीचे डॉक्टर असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही याबद्दल प्रश्न विचारू शकता. डॉक्टर उत्तर द्यायला तयार असतातच. तर डॉक्टर तुम्ही आवर्जून आरोग्यमध्ये आलात आणि ही माहिती दिली याबद्दल खरंच थँक्यू. मला खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर मी सोशल मीडियावर आहे, तुम्ही आहात सोशल मीडियावर? हो आहे. तर मॅडम पण आहेत, तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. त्या प्रश्नांना मी उत्तर देईन किंवा मी त्यांच्यापर्यंत पाठवीन आणि मग त्यांची उत्तर तुम्हाला पाठवीन. तर असं होऊच शकतं. तर तब्येतीत राहायला पाहिजे आपण, म्हणून हे आरोग्यम चॅनल आहे. तर तुम्ही तब्येतीत राहा, काळजी घ्या आणि भेटत राहू, बोलत राहू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू डॉक्टर, तुम्ही आला. थँक्यू.